मित्रांनो, अदानीवरील अमेरिकेतील सर्व गुन्हेगारी खटले हे कायमचे बंद झालेले आहेत. इलॉन मस्कचा कोर्टात मोठा पराभव झालेला आहे आणि भारतीय IT सेक्टरचे शेअर्स हे 2008च्या व्हॅल्युएशनवर पोहोचलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, मी किरण कदम आणि तुमचं स्वागत आहे आजच्या पॉइंटेड चर्चामध्ये. मित्रांनो, जसं की मी तुम्हाला माहिती आहे, मी ट्रॅव्हलिंग करतोय आणि मला कोणताही कॉफी शॉप पण भेटत नाही की मी जिथे थांबून तुमच्यासाठी न्यूज रेकॉर्ड करू शकेल. आणि त्यात मी माझा चष्मा पण विसरलोय, स्पेक्स. आणि त्यामुळे मला शेड्स घालून सध्या करावं लागतं, कारण हा शेड्स हे नंबरचे आहेत. ओके, तर मग चला विदाउट वेस्टिंग एनी टाइम सुरू करूया आजच्या बिझनेस न्यूज. तर मित्रांनो, पहिली न्यूज आहे अदानी ग्रुपबद्दल. तर आंतरराष्ट्रीय पातळीवर खळबळजनक बातमी आहे ही, की अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेंटने गौतम अदानी आणि सागर अदानी यांच्यावरील सर्व गुन्हेगारी आरोप हे लाचलुचपतखोरीचे खटले कायमचे रद्द केलेले आहेत. पुराशा पुराव्याअभावी हा खटला मागे घेण्यात आलेला आहे आणि अदानी समूहाचा हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा कायदेशीर विजय मानला जात आहे. तर मित्रांनो, या क्लीन चिटच्या मागे एक मोठा बिझनेस गेम आहे. अदानी ग्रुपने अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत $10 बिलियन म्हणजे 83,000 कोटी रुपये इन्व्हेस्ट करण्याचा आणि तब्बल 15,000 नवीन नोकऱ्या निर्माण करण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. यामुळे अमेरिकेतील पायाभूत सुविधा आणि ऊर्जा क्षेत्रात अदानी आपली मोठी पकड मजबूत करणार आहेत. तसंच मित्रांनो, अमेरिकेतून क्लीन चिट मिळताच अदानी ग्रुपने आपल्यावरील जुने कर्ज फेडण्यासाठी आणि पोर्टफोलिओ मजबूत करण्यासाठी $5.25 बिलियन कर्ज रिफायनान्सिंग करण्याची मेगा योजना आखलेली आहे. यामुळे बाजारात अदानींच्या शेअर्सना मोठी गती मिळण्याची आता शक्यता आहे. तर मित्रांनो, अजून एक चिंताजनक न्यूज समोर येत आहे, की गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच जागतिक पातळीवर टॉप 10 मौल्यवान कंपन्यांच्या यादीत एकाही भारतीय कंपनीला सध्या स्थान मिळवता आलेलं नाहीये. देशांतर्गत बाजारातील चढ-उतार आणि जागतिक मंदीमुळे रिलायन्स, TCS सारख्या दिग्गज कंपन्या या यादीतून बाहेर पडलेल्या आहेत. तसंच IT क्षेत्रातील मंदी किती गंभीर आहे याचे हे सर्वात मोठे उदाहरण आहे. जागतिक पातळीवर क्लायंट्सनी खर्च कमी केल्यामुळे भारतीय IT कंपन्यांचे व्हॅल्युएशन थेट 2008च्या जागतिक आर्थिक मंदीच्या पातळीवर म्हणजेच निच्चांकी स्तरावर घसरलेले आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे भारती एअरटेल बद्दल. तर भारतीय एअरटेलचे म्हणणे आहे, की भारतातील सध्याचे टेलिकॉम प्राइसिंग मॉडेल हे पूर्णपणे कोलमडलेले आहे. कंपन्यांना जगण्यासाठी आणि नवीन टेक्नॉलॉजीसाठी रिचार्जच्या किमती वाढवणे अत्यंत गरजेचे आहे. म्हणजे येत्या काळात तुमचे मोबाईल बिल अजून महाग होऊ शकते. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे ओप्पो आणि मायक्रोमॅक्स बद्दल. तर स्मार्टफोन विश्वात मोठी हालचाल सुरू झाली आहे. चीनी कंपनी ओप्पो भारतात आपला व्यवसाय सुरक्षित करण्यासाठी आणि सरकारी नियमांचे पालन करण्यासाठी भारतीय ब्रँड मायक्रोमॅक्स सोबत जॉईंट व्हेंचर म्हणजेच भागीदारी करण्याची चर्चा करत आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे डिलिव्हरी आणि Amazon कंपनीबद्दल. लॉजिस्टिक क्षेत्रात सध्या सोशल मीडिया वॉर सुरू झालेले आहे. डिलिव्हरीचे CEO साहिल बरुआ यांनी एका पोस्टमध्ये Amazon इंडियाच्या अंतर्गत डिलिव्हरी सिस्टीमवर खोचक टीका करत त्यांना ट्रोल केलेले आहे. याची कॉर्पोरेट विश्वात मोठी चर्चा होत आहे. दुसरीकडे डिलिव्हरीचे आर्थिक वर्ष 2026 मध्ये तब्बल 100 कोटी ई-कॉमर्स शिपमेंट यशस्वीरित्या डिलिव्हरी करून भारतात एक नवा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. या क्षेत्रामधील त्यांची मक्तेदारी यातून स्पष्ट होत आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे रिलायन्स बद्दल. तर मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीजने भारतातील आपल्या मेगा एनर्जी प्रोजेक्टसाठी एका मोठ्या चीनी बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग कंपनी सोबत चर्चा सुरू केलेली आहे. भारताच्या EV आणि रिन्युएबल एनर्जी क्षेत्रासाठी हा प्रकल्प गेम चेंजर ठरू शकतो. तसंच मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे इलॉन मस्क आणि सॅम ऑल्टमनच्या खटल्याबद्दल. तर जागतिक टेक विश्वातील सर्वात हाय प्रोफाईल कायदेशीर लढाईचा निकाल लागलेला आहे. ओपन एआयचे सॅम ऑल्टमन यांच्या विरोधात सुरू असलेल्या कोर्ट युद्धात एलॉन मस्क यांना मोठा धक्का बसला असून मस्क हा खटला हरलेले आहेत. AIचा व्यावसायिक वापरावर या निकालाचा प्रभाव पडू शकतो. तर मित्रांनो, सर्वसामान्य माणसाच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणारी एक न्यूज आहे. सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 90 पैशांची वाढ केलेली आहे. यामुळे वाहतूक खर्च वाढून महागाई वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. मित्रांनो, आधी ₹3 वाढवले, नंतर 90 पैसे. जसे की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, की हा आकडा ₹20 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गव्हर्नमेंट हळूहळू प्राइस दर करत आहेत. तर मित्रांनो, पर्यावरण रक्षणासाठी हरियाणा सरकारने एक धाडसी पाऊल उचललेलं आहे.
राज्यातील सर्व ई-कॉमर्स आणि फूड डिलिव्हरी कंपन्यांना म्हणजे झोमॅटो, स्विगी, ॲमेझॉन डिलिव्हरीसाठी पेट्रोल गाड्या वापरण्यावर बंदी घातलेली असून त्यांना पूर्णपणे ईव्हीकडे शिफ्ट होण्याचे आदेश दिलेले आहेत. तर मित्रांनो, फक्त हरियाणाच नाही तर केंद्र सरकारने सर्व सरकारी बँका आणि सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना आपला खर्च कमी करण्याचे आणि त्यांच्या ताफ्यावरील सर्व गाड्या इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये बदलण्याचे कडक आदेश दिलेले आहेत. टाटा मोटर्ससारख्या ईव्ही कंपन्यांना ही बंपर लॉटरी लागणार आहे. तर मित्रांनो, नेक्स्ट न्यूज आहे ग्लोबल शिपिंग रेटबद्दल. तर जागतिक व्यापारात मोठी आणीबाणी झालेली आहे. आंतरराष्ट्रीय सागरी मार्गांवर तणावामुळे जागतिक शिपिंग दर हा अवघ्या काही दिवसात $203 वरून थेट $2000 प्रति कंटेनरवर पोहोचलेला आहे. यामुळे आयात निर्यात होणाऱ्या सर्व वस्तू महाग होणार आहेत. तर हे होतं मित्रांनो आजच्या बिझनेस न्यूज. तुम्हाला काय वाटतं? अदानींच्या या अमेरिकन एंट्रीमुळे त्यांच्या शेअर्समध्ये अप्पर सर्किट लागू शकतात का? हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर माझा प्रयत्न आवडत असेल की किती बिझी असलो तरी तुमच्यापर्यंत बिझनेस न्यूज ह्या मी नक्की घेऊन येणार, तर व्हिडिओला लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.